आज कोर्टामध्ये दोन्ही बाजूंना युक्तिवाद केला जाणार आहे आणि दिल्लीतल्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे, राजकीय वर्तुळाचं आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या जनतेचं सुद्धा लक्ष आहे। कपिल सिब्बल यांनी काल त्यांचा युक्तिवाद संपवला। 7 दिवस कंटिन्यू हा युक्तिवाद सुरू होता आणि आता देवदत्त कामत त्यांच्या युक्तिवादाला कालपासून सुरुवात केली। आजही त्यांनी अर्धा तासाचा वेळ मागून घेतलेला आहे। त्यामुळे आता युक्तिवादामध्ये आज कुठकुठल्या मुद्द्यांचा समावेश होतोय आणि विशेषतः आमदार अपात्रतेसंदर्भात सध्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा उहापोह होतोय। यामध्ये कोर्ट सुद्धा अनेक प्रश्न यामध्ये देवदत्त कामत आणि कपिल सिब्बल यांना विचारताना पाहायला मिळते। त्यामुळे आज आता सुनावणीमध्ये कुठल्या मुद्द्यांवरून हे युक्तिवाद पुढे जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर काही वेळामध्ये आता सुनावणीला सुरुवात होईल। ही महासुनावणी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचंच काय तर देशाचं लक्ष याकडे लागलेलं आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझी सहकारी मनोज पाठक आपल्याबरोबर जोडली गेलेली आहे। मनोज, देवदत्त कामत आजही युक्तिवाद त्यांचा पुढे नेताना दिसणार आहेत। आज आणखी काय काय महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते यावर आपण बोलत होतो। काय काय आणखी या मधल्या काळात खरं तर सुनावणीला अजून सुरुवात झालेली नाही, काही वेळामध्ये होईल असं कळतंय। काय नेमके अपडेट येतात कोर्टातून? खरं तर यापूर्वी आपण चर्चा करत होतो की देवदत्त कामतांना कदाचित मर्यादित वेळ दिला जाऊ शकतो। 2 वाजता किंवा जास्तीत जास्त 2:15 पर्यंत ही सुनावणी सुरू होणं हे अपेक्षित होतं, मात्र अद्यापपर्यंत ही सुनावणी सुरू झालेली नाहीये। काल सुनावणी जिथपर्यंत आलेली होती की अपात्रतेच्या मुद्द्यापर्यंत पुन्हा एकदा रिट सर्टिओरिअरीचा वापर आपण करू शकतो का या मुद्द्यापर्यंत ही चर्चा आलेली होती। इतकंच नाही तर एकनाथ शिंदे हे जेव्हा फुटून गेले पक्षातून आणि त्यांनी विधिमंडळ पक्षाचा एक वेगळा गट स्थापन केला आणि त्याच्यानंतर विरोधी पक्षासह ते जाऊन राज्यपालांना भेटले, त्यावेळेस ते शिवसेना या पक्षाचे सदस्य राहिले होते का, तसं त्यांना मानता येईल का, इथपर्यंत ही चर्चा येऊन ठेपलेली होती। आणि सोबतच काल सुनावणीमधलं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य ठरलं ते म्हणजे धनुष्यबाण गोठवण्यासंदर्भात ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी केलेली मागणी, ज्याच्या राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटताना आज आपल्याला बघायला मिळाल्यात। तर कदाचित कपिल सिब्बलांच्या या मागणीवर आज कोर्ट नेमकं काय म्हणतंय हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण त्या मुद्द्याचा धागा पकडून देवदत्त कामत या संदर्भाने काही युक्तिवाद करतायत का हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। कारण आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा हा संलग्न आहे शिवसेना पक्षाच्या चिन्हाशी, असा एक युक्तिवाद त्यांनी मांडलेला आहे। त्याच्यामुळे ही संलग्नता कितपत पटवून देण्यात यशस्वी ठरतायत देवदत्त कामत हे बघणं तर महत्त्वाचं आहे। आणि तसे तर जे यशस्वी ठरले तर कदाचित चिन्ह गोठवण्यासंदर्भात कोर्टाकडून काही महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं जातंय का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। जर कोर्टाने शिवसेना पक्ष चिन्हाबाबत काही निरीक्षण नोंदवलं तर अर्थातच पुन्हा त्याच्या राजकीय प्रतिक्रिया तर उमटतीलच, मात्र तो एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो या सुनावणीच्या दरम्यान या खटल्यामधला, की शिवसेना पक्षाच्या संदर्भात चिन्हाच्या संदर्भात जे गोठवलं गेलेलं नव्हतं तर ते ट्रान्सफर करण्यात आलेलं होतं, ते एकनाथ शिंदेंना त्यांच्या विधिमंडळ पक्षाच्या बहुमताच्या आधारे देण्यात आलेलं होतं। यावरती जर कोर्टानं काही निरीक्षण नोंदवलं तर निश्चितच खटल्यामधलं ते सगळ्यात महत्त्वाचं निरीक्षण ठरेल आणि कदाचित हे निरीक्षणच पुढच्या पूर्ण सुनावणीला, पुढच्या पूर्ण खटल्याला हे वेगळं वळण देऊ शकेल। पक्षाचं चिन्ह गोठवलं जाणं आवश्यक होतं अशा पद्धतीचा युक्तिवाद कपिल सिब्बलांनी केलेला आहे। तो युक्तिवाद बरंच काही सांगून जातोय की एक वेळ हे चिन्ह उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला मिळालं नसलं तरी चाललं असतं, मात्र ते गोठवलं जायला हवं होतं, कारण त्याचं राजकीय मायलेज हे विरोधी गटाला घेता आलं, म्हणजे एकनाथ शिंदेंना घेता आलं, अशा पद्धतीचा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे। आणि पुन्हा एकदा युक्तिवाद याच नोटवर येऊन संपला की राजकीय पक्ष वेगळा आणि विधिमंडळ पक्ष वेगळा। जर पक्षाचं चिन्ह द्यायचं झालं तर ते विधिमंडळ पक्षातल्या बहुमताच्या आधारे तुम्हाला देता येणार नाही, त्याकरता राजकीय पक्षातलं तुमचं वजन किती आहे, तुमचं बहुमत किती आहे ते देखील मोजावं लागेल, मात्र ते मोजण्याची तसदी घेण्यात आलेली नाही असा युक्तिवाद सुद्धा कपिल सिब्बलांकडनं करण्यात आला। मुळातच राजकीय पक्षातलं बहुमत कशाच्या आधारे मोजायचं, तसं ते मोजता येतं का, असे अनेक प्रश्न उपस्थित राहिलेले होते। विधानसभा अध्यक्षांनी जे बहुमत मोजलेलं आहे ते केवळ आणि केवळ विधिमंडळातल्या पक्षाच्या बहुमताच्या आधारे मोजलं आहे, त्यामुळे राजकीय पक्षाचं वजन मोठं की विधिमंडळ पक्षाचं वजन मोठं या संदर्भातला युक्तिवाद आज पुन्हा एकदा बघायला मिळू शकतो।
वेगवेगळे तर्क लढवले जाऊ शकतात, वेगवेगळे पुरावे देखील सादर केले जाऊ शकतात. त्यामुळे आजच्या सुनावणीचा रंग म्हणजे खरं तर ती अजून सुनावणी सुरूच झालेली नाहीये, मात्र तरी सुद्धा जी अपेक्षा आहे की देवदत्त कामतांकडनं आणखी काही महत्त्वाचे मुद्दे हे कोर्टामध्ये उपस्थित केले जाऊ शकतील. खरंय मनीषी, एकंदरीतच ह्या संपूर्ण युक्तिवादामध्ये युबीटीच्या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी अत्यंत आक्रमकपणे बाजू मांडली. खरं तर कायद्याची भाषा ही अत्यंत क्लिष्ट असते आणि त्यामुळे ती समजणं त्याहूनही खरं तर सामान्यांसाठी अवघड असते. मात्र कपिल सिब्बल यांनी अशी काही उदाहरणं दिली आणि ती खरं तर ती सुद्धा खूप चर्चेचा विषय ठरली. यामध्ये मला आठवते काल कपिल सिब्बल यांनी त्यांचा युक्तिवाद संपवला, मात्र त्यापूर्वी त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचं एक उदाहरण दिलं होतं. ते म्हणजे बेकायदेशीर स्थितीमध्ये वर्षानुवर्ष स्थिती ही तशीच कायम राहते आणि मग आपण त्याला नॉर्मलाइज करतो आणि हेच खरं आहे असं सांगतो. आणि त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं होतं ते म्हणजे एखाद्या सरकारी जमिनीवर अवैधरित्या केलेलं एखादं बांधकाम आणि त्यानंतर त्या बांधकामाला परवानगी मिळते आणि सहजरित्या ते सगळं ॲक्सेप्ट केलं जातं आणि चुकीचे पायंडे पडतात याकडे कुठेतरी त्यांनी लक्ष वेधलेलं होतं. मला वाटतं हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि कोर्ट याकडे जरूर लक्ष देईल, कारण हे जे सगळे मुद्दे आहेत जे कपिल सिब्बल म्हणतात हे सगळ्याच पक्षांच्या दृष्टीनं आणि एकंदरीतच पक्षाच्या घटना म्हणूया किंवा पक्षांची रचना सगळ्यासाठीच अत्यंत महत्त्वाचं आहे. अनुपमा, खरं तर ही सुनावणी माध्यमांसाठी एकंदरीतच सगळ्यांसाठीच आपल्यासाठी इतकी महत्त्वपूर्ण का ठरते? केवळ एका राजकीय पक्षाची ही सुनावणी नाहीये, केवळ शिवसेनेचं, उद्धव ठाकरेंचं किंवा एकनाथ शिंदेंचं भवितव्य या सुनावणीमध्ये दडलेलं नाहीये. आपल्या भारतीय राजकारणाचा गाभा काय आहे तो समजून घेण्याची संधी या सुनावणीच्या निमित्ताने माध्यमांना मिळते, आपल्या प्रेक्षकांना मिळते आणि एकंदरीतच लोकशाही प्रक्रियेमध्ये त्या लोकशाही प्रक्रियेवर विश्वास असणाऱ्या सगळ्यांनाच मिळते आहे. त्याच्यामुळे या सुनावणीकडे अतिशय गांभीर्यानं बघण्याची गरज निर्माण झाली आहे. इतकंच नाही तर या सुनावणीमधले प्रत्येक लहानातले लहान अपडेट आपण सोप्या शब्दांमध्ये समजून सांगण्याचा, विस्तृतपणे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. जसं तू म्हणालीस की कपिल सिब्बलांनी वेगवेगळे तर्क मांडले, मात्र अर्थातच तर्काच्या आधारे कुठला खटला जिंकता येणार नाही. मात्र हो, निश्चित की तर्काच्या आधारे या सुनावणीला वळण जरूर मिळू शकतं आणि हे एक ब्रेनस्टॉर्मिंग होऊ शकतं. जसं तू म्हणलीस की काही वेळापूर्वी आपण चर्चा केली होती की नीलम गोरे असं म्हणालेले आहेत या सुनावणीच्या बाबतीत की याच्यामुळे महाराष्ट्राच्या एकंदरीत कायदेशीर ज्ञानामध्ये भर पडते आहे आणि आपलं प्रबोधन देखील होतं आहे. आणि हे खरोखरीच खरं आहे, कारण कपिल सिब्बल असोत, देवदत्त कामत असोत किंवा शिंदेचे वकील असोत, अगदी न्यायमूर्ती बागची एकंदरीतच खंडपीठ असो, या सुनावणीच्या दरम्यान जे काही मुद्दे लोकशाही प्रक्रियेला धरून समोर येत आहेत ते निश्चितपणे आपलं ब्रेनस्टॉर्मिंग करणारे आहेत, आपल्या ज्ञानात भर टाकणारे आहेत, आपल्या विचारांची कक्षा वाढवणारे आहेत. आणि ही कक्षा वाढवतानाच कपिल सिब्बल यांनी जे एक उदाहरण दिलं ज्याचा उल्लेख तू मगाशी केलास की ते अतिशय महत्त्वाचं आहे की एखादी प्रक्रिया, एखादा पायंडा राजकारणात पडतो तो कसा पडतो याचं उदाहरण कपिल सिब्बल देत आहेत की वर्षानुवर्ष सरकारी जमिनीवरती काही अनधिकृत बांधकामं असतात आणि ती तशीच चालू ठेवू दिली जातात, त्याच्यावरती कोणतीही कारवाई होत नाही. मग त्या कारवाई न करण्यामागे कदाचित अनेक कारणं असू शकतात, सामाजिक असतील, राजकीय असतील, नाहीतर अन्य महत्त्वाची कारणं असतील जी कदाचित माणुसकीला धरून देखील असतील. मात्र जरी असं असलं तरी सुद्धा ते बांधकाम कुठल्याही कारणास्तव अधिकृत समजलं जाऊ शकत नाही. सरकारी जमिनीवरचं अनधिकृत बांधकाम हे सरतेशेवटी अनधिकृतच राहतं, मात्र नामुष्कीने कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आधार घेत त्याला अधिकृत दर्जा प्राप्त करून द्यावा लागतो, तेव्हा ते अधिकृत होतं. भारतीय राजकारणात तसंच करायचं आहे का आपल्याला, हा प्रश्न कपिल सिब्बल उपस्थित करतायत की जर एखाद्या पक्षामधून काही आमदारांचा गट फुटलेला असेल आणि हळूहळू त्या गटामध्ये संख्या आमदारांची वाढत जात असेल आणि ती संख्या एका टप्प्यापर्यंत जाऊन पोहोचली, ती संख्या 2/3 जाऊन पोहोचली, तेव्हा त्याला मान्यता देण्यात येत असेल आणि तरी देखील तो गट स्वतंत्र न होता, स्वतंत्र पक्ष न होता आधीच्याच मूळ पक्षावरती दावा करत असेल तर ही प्रक्रिया ही निश्चितपणे जी आपण तुलना करतो आहोत की अनधिकृत बांधकामासोबत जशी तुलना करता येईल अशा पद्धतीने अनधिकृतपणे पक्ष ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात करता येईल का, असा युक्तिवाद कपिल सिब्बलांनी केलेला आहे. त्याच्यामुळे कदाचित हे तर्क मांडले जात आहेत. न्यायालय यावरती काय निरीक्षण, काय टिप्पणी करतंय हे बघणं तर महत्त्वाचं आहेच. मात्र त्या व्यतिरिक्त सुद्धा एकंदरीतच समाज मनामध्ये या सुनावणीच्या बाबतीत जी एक उत्कंठा लागून राहिलेली आहे की पुढे काय, पुढे नेमका युक्तिवाद काय. जर कपिल सिब्बल अशा प्रकारची तुलना करतायत, जर शिंदेचे वकील कशा पद्धतीची तुलना करतील, ही एक उत्कंठा लागून राहिलेली आहे. आणि म्हणूनच ही सुनावणी
भारतीय राजकारणातला एक मैलाचा दगड ठरू शकेल अशी सुनावणी आहे आणि निश्चितच त्याचं वार्तांकन देखील आपण करतो आहोत. त्याच्यामुळे माध्यमांना सुद्धा एकंदरीतच कोर्टातली ही न्याय प्रक्रिया, ही लोकशाही पद्धतीने जाणारी न्याय प्रक्रिया समजून घेण्याची ही एक महत्त्वाची संधी आहे.